आज आपण मस्त अशी चटणी बनवूया. इडली किंवा अप्प्यासोबत पण बनते, खूप छान लागते. मी इथे टोमॅटो कट करून घेते बारीक बारीक छान असे. मीडियम साईजचे पण आपल्याला कट करू शकतो आपण, मिक्सरमधूनच आपल्याला काढायचे आहेत. मी 2 ते 3 टोमॅटो इथे कट करून घेत आहे. तर इथे कांदा कट करून घ्यायचे आहे आपल्याला. 1-2 कांदे कट करून घेत आहे मी इथे. 3 टोमॅटो आणि 2 कांदे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबरं असं आपल्याला सगळं घ्यायचं आहे कट करून. मी इथं खोबरं थोडंसं मीडियम गॅसवर भाजून घेते. थोडंसं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण कांदा भाजून घेऊ छान. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून देऊ. कांदा आपला थोडासा भाजलेला आहे. यामध्ये आता टोमॅटो टाकून देऊ. मस्त असं परतून घेऊ 2 ते 3 मिनिट. 2 ते 3 मिनिट झालेले आहे. यामध्ये आता मीठ टाकायचं. मीठ, लाल तिखट, थोडीशी हळद पण टाकू शकता. आता मी गॅस बंद केलेला आहे. कोथिंबीर टाकलेली आहे. खोबरं पण घालून दिलं. गॅस बंद करायचा. मस्त असं परतून. आता हे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये सगळं टाकून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर मिक्सरमधून आपण याला टाकून घेतलं. चला मिक्सरमधून काढू. बघा किती छान अशी मस्त आपली चटणी झाली. पोळीसोबत पण खूप छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. तर तडका रेडी केलेला आहे. यामध्ये मोहरी, जिरं आणि मिरची अशी घातलेली आहे तेलामध्ये. मस्त असं गरम गरम तेल यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघा आपली चटणी किती छान अशी तयार झालेली आहे काही वेळातच. नक्की ट्राय करा. इडलीसोबत तर खूप छान लागते. बघा दिसायलाच किती छान. बघा खूप छान लागते. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. किती छान अशी चटणी झालेली आहे बघा तुम्ही. चला बाय. नवीन भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.